कोमल्स किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे पिठातली शिमला मिरची। तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर बघा इथे मी शिमला मिरची स्वच्छ पाण्याने पहिले वॉश करून घेतलेली आहे आणि मग त्याला अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहे। तर बघा तुम्हाला लागेल तशा शेपमध्ये तुम्ही कट करायचे आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे डाळीचं पीठ। एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्येच मी हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर लाल तिखटही टाकलेला आहे। तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही शिमला केली तर अतिशय कुरकुरीत होते ती खायला। तर बघा त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मग यामध्ये पाणी टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट आणि जास्त पातळही आपल्याला हे पीठ भिजवायचं नाहीये। तर बघा आपलं याचं बॅटर रेडी झालेलं आहे। तर बघा आपण यामध्ये आता त्या कट केलेली जी शिमला होती ती आपण यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर बघा अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खायला एकदम चविष्ट। तर घ्यायची आहे एक कढाई थोडीशी गरम होऊ द्यायची आहे आणि मग त्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आहे। तर बघा तेल तापलं की लगेच आपण यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकून घेतलेले आहे आपण। तर त्यानंतर आपण जी पिठामध्ये शिमला टाकून घेतलेली होती ती आपण आता भजे टाकतो त्याप्रमाणे आपण याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। तर बघा दाखवल्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचे आहे। अतिशय छान लागते खायला। तर भजे सोडतो आपण तेलामध्ये त्याप्रमाणे आपण याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। तर बघा साधारण 3 किंवा 4 मिनिट आपण आता या वाफेमध्ये शिजवून घेणार आहे। तर 4 मिनिट झालेले आहे। तर आपण आता याला बघू कशी झाली आपली शिमला। तर तुम्ही बघू शकता मस्त आपली एक साइडने शिमला झालेली आहे। तर बघा याला तर आपण आता याला दुसऱ्या साइडने पण व्यवस्थित शिजवून घेणार आहे। तर बघा पलटून घेतलेला आहे आणि परत आपण याला 3-1 मिनिट झाकण परत ठेवून देणार आहे। तर तुम्ही बघू शकता 3 मिनिटानंतर मी झाकण काढून बघितलं तर बघा मस्त आपली शिमला इथे कुरकुरीत होत आहे। तर बघा तिला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली शिमलाई मध्ये शिजल्या जाईल, कच्ची राहणार नाही। तर बघा अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने आपली शिमला कुरकुरीत पण होईल आणि शिमला शिजल्याही जाईल। तर बघा 2-3 मिनिट आपण अजून होऊ देणार आहे। झाकण न ठेवता आपण आता याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपली शिमला झालेली आहे। तर बघा शिजलेली पण आहे आपली शिमला। तर बघा अशा प्रकारे शिमला तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पिठातली शिमला आज मी बनवलेली आहे बेसन पीठ लावून। तर बघा पिठातली शिमला जर आवडली असेल तर कोमल्स किचन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।